कुठे चाललोय लाडू आपण? आपण शॉपिंगला चाललोय. हो शॉपिंगला चाललोय. कुठे? शॉपिंगला? येस, झुडिओ मध्ये चाललोय आपण. जुडिओमध्ये? आणि दादा कसा बसला इथे? श्री हाय कर. श्री हाय. हाय करा. दादा झोपेतून उठलाय त्याच्यामुळे हाय करत नाही. आणि लाडूला काय घ्यायचंय? ड्रेस घ्यायचा लाडूला. आणि दादाला? तुला ड्रेस नाही घ्यायचा, काय घ्यायचं? मला सुंदर मोठा ड्रेस. सुंदर मोठा ड्रेस घ्यायचा, घेऊ आपण. आणि दादाला काय घ्यायचं आपला? दादाला छोटा ड्रेस छोटा घ्यायचा. ड्रेस घ्यायचा. का मग दादा छोटा आहे म्हणून? मग दादा हाय कर. हाय कर दादा. चुप 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 चुप. आणि लाडू कुठे आली आता? कुठे आली? कुठे आलीस तू? नगर मध्ये. मध्ये आली आहे. हाय कर ना. हाय कर बाबू. तर आता आम्ही निघालो आहे नगरच्या झुडिओ मध्ये. इंस्टाग्रामवर खूप सारे रील्स पाहिले होते की झुडिओ मध्ये विंटर साठी खूप छान कलेक्शन आलेलं आहे. तेच पाहण्यासाठी आम्ही निघालो आहे झुडिओ मध्ये. क्रिसमस मुळे आता झुडिओच्या बाहेर असा खूप मोठा क्रिसमस ट्री उभा होता. त्याच्या समोर मग श्रीहरी आणि लाडूचे असे फोटोज काढले. खूप छान दिसत होता आणि फोटो पण छान येत होते. झुडिओ मध्ये पोहोचल्यावर लाडू आणि श्रीहरीला पाहून बरेच जण येत होते आणि विचारत होते की हे दोघे ट्विन्स आहेत का? तर एक नाही, दोन नाही, तर जवळजवळ 5 ते 6 लेडीजने येऊन मला विचारले की हे दोघे ट्विन्स आहेत का? कारण आज सेम ड्रेस घातल्यामुळे हे दोघे ट्विन्स सारखेच दिसत होते. तिथेच आम्हाला या कॉलेजच्या मुली भेटल्या. त्यांना लाडू आणि श्रीहरी इतके जास्त आवडली की दोघांना पण त्यांनी उचलून घेतले आणि त्यांच्याबरोबर बरेच फोटोज वगैरे क्लिक केले. श्रीहरी अजून लहान असल्यामुळे तो त्यांच्याजवळ जात नव्हता, पण लाडू एकदम कम्फर्टेबल होती आणि वेगवेगळ्या पोज देऊन तिने खूप सारे त्यांच्यासोबत फोटोज वगैरे क्लिक केले. त्या मुलींना बाय करून आम्ही शॉपिंग करायला सुरुवात केली. लाडूचे इथे सुरू होते की पप्पा मला हा ड्रेस घ्यायचा आहे. खूप सारी शॉपिंग केली. शॉपिंग करून खाली येताना मला हा मेकअपचा सेक्शन दिसला. मग काय, मी स्वतःसाठी एक लिपस्टिक पण घेतली. एवढी सगळी शॉपिंग करून आम्ही निघालो आहे झुडिओच्या बाहेर. शॉपिंग करता करता बराच वेळ निघून गेला आणि सर्वांना खूप जास्त भूक लागली होती, म्हणून बाहेर खाण्यासाठी आम्ही निघालो आहे. आपण नगर मध्येच आहे. मग काय खायचं लाडूला? मला फ्रेंच फ्राईज खायचे. ओके, मम्मा देते ना तुला सूप बनवून घरी गेल्यावर. कोणतं सूप प्यायचं तुला? तिखू मिरची? नाही, मग तिखू सूप प्यायचं. बर ठीक आहे. मला शॉप मध्ये जायचे. शॉप मध्ये जायचं कशाला? तर आम्ही आलो आहे केडगावच्या मॅकडोनल्ड्स मध्ये. श्रीहरी आणि लाडू आता असा एकमेकांचा हात धरून चालतात आणि जे कोणी यांना पाहतील त्यांना असंच वाटते की हे दोघे ट्विन्स आहेत, तर हे दोघे ट्विन्स नाहीत. लाडू मोठी आहे आणि श्रीहरी लहान आहे. इथे अशी फोटो क्लिक करण्यासाठी एक मोठी फ्रेम होती, तर लाडू आणि श्रीहरीचे इथे फोटोज काढले. लाडू अशी आतमध्ये जाऊन बसली. श्रीहरी मात्र आत जायला तयारच नव्हता. तो थोडासा रडत होता. मग त्याला घेऊन मी बाहेरच थांबले. त्याला शांत करून आतमध्ये नेले आणि दोघांनी असे फ्राईज एन्जॉय केले. इथे नाही भेटत स्ट्रॉबेरी ज्यूस. ज्यूस नाही भेटत इथे. नाही इथे नाही. सुरुवातीला लाडू या मॅकमॅन सोबत फोटो काढायला घाबरत होती. नंतर निघताना ती याला बाय करून तिथून निघून आली. त्याच्यानंतर आम्ही आलो विशाल गणपतीला. विशाल गणपती हा अहमदनगर शहराचा ग्रामदैवत म्हणून प्राचीन काळापासून भक्तांच्या मनात आदराने पूजला जातो. या गणपतीची मूर्ती सुमारे 11 ते 11.5 फूट उंच असून अत्यंत भव्य आहे. हे मंदिर माळीवाडा भागात आहे आणि नगर आणि आसपासच्या भक्तांचं श्रद्धास्थान मानलं जातं. घरी येताना गाडीमध्ये लाडू अशी डान्स करत होती. श्रीहरी थोडा थकला होता म्हणून तो एकदम शांत बसला होता.
जुडिओवरून आम्ही विशाल गणपतीला गेलो होतो. तिथून दर्शन वगैरे करून घरी यायला आम्हाला 6 वाजले. घरी आल्यावर लाडू आणि श्रीहरीचे जेवण वगैरे झाले. नंतर आमचे जेवण झाले आणि आता दोघे पण झोपलेत. आता रात्रीचे 10:30 वाजले तेव्हा मी हा शूट करते. म्हटलं जुडिओ मधून काय काय शॉपिंग केली ती तुम्हाला एकदा दाखवते. आणि विंटर साठी खूप छान कलेक्शन आले आणि तुम्हाला दाखवते लाडू आणि श्रीहरीसाठी काय काय खरेदी केली ते. तर सर्वात आधी लाडूसाठी काय काय खरेदी केली ते दाखवते. तर हा आहे स्वेटर, एक पिंक अँड व्हाईट कलर मध्ये हा स्वेटर घेतलाय लाडूसाठी. स्वेटर कम शर्ट सारखा आहे हा, स्वेट शर्ट सारखं. तर हे पहा, याचा मस्त फुल स्लीव्ह मध्ये आणि कापड पण एकदम सॉफ्ट आहे याचं, एकदम सॉफ्ट कापड आहे. सेकंड घेतलेला आहे हे जॅकेट. हे पण एकदम रिझनेबल प्राइस मध्ये सगळं आहे तिथं अवेलेबल. हे पण पिंक अँड व्हाईट शेड मध्ये आहे. दिसते काही असं हे पहा, कॅप पण आहे याला. त्याच्यानंतर अजून हा एक छान वाटला होता तिच्यासाठी. याला खाली पॅन्ट पण आहे अशी, अशी पॅन्ट आहे त्याला आणि हा वरती टॉप. सेम याच पॅटर्न मध्ये अजून दुसऱ्या कलर मध्ये हा एक घेतलाय, क्रीम कलर मध्ये. हा पण खूप सुंदर आहे दिसायला. हे बघा असं दिसत ना, हा ओके. आणि त्याच्यावर ही पॅन्ट आहे, अशी पॅन्ट आहे त्याच्यावर, राईट. अजून जीन्स पण घेतल्या. आता गेलो होतो म्हणून बरीचशी शॉपिंग केली लाडूसाठीच. याची खाली डिझाईन आहे त्याला असं. जीन्स मध्ये जीन्स कापड आहे याच, हे एक आहे. त्याच्यावर हा टी शर्ट एकदम छान क्रीम कलर आहे, चॉकलेटी कलर मध्ये हा टी शर्ट घेतलेला आहे. ओके. त्याच्यानंतर ही एक जीन्स घेतलेली आहे. ओके, हे झाली लाडूसाठीची शॉपिंग आहे. श्रीहरीसाठी पण सेमच घेतले. इथे स्वेटर कम शर्ट सारखा हा व्हाईट, येलो अँड ग्रीन शेड मध्ये हा श्रीहरीसाठी घेतलेला आहे असा. हे सेम श्रीहरी लाडूसाठी सेम पॅटर्न मधले पण डिफरंट कलर मध्ये हे जॅकेट घेतलंय असं. पिस्ता कलर मध्ये खूप सुंदर आणि एकदम सॉफ्ट आहे हे. मस्त, म्हणजे मुलांना सॉफ्ट कपडेच घालायला आवडतात, मग हे एकदम परफेक्ट आहे. त्याच्यानंतर श्रीहरीसाठी हे असे मस्त मस्त टी शर्ट्स पण घेतलेत. हा सुंदर असा रेड कलर मध्ये टी शर्ट घेतलाय त्याच्यासाठी एक. आणि हा एक चेक्सचा एक ड्रेस घेतलाय, हा पण छान भेटला आम्हाला तिथे असा. अजून एक हा एक घेतलाय त्याच्यासाठी व्हाईट कलर मध्ये टी शर्ट. खूप छान सुंदर असं कलेक्शन होतं तिथे. हे असं व्हाईट कलर, व्हाईट, रेड अँड ब्ल्यू मध्ये ट्राय कलर मध्ये आहे हा. ही एक पॅन्ट घेतली थोडीशी वेगळ्या कापड मध्ये, जीन्स मध्ये थोडीशी अशी. आणि ओके, हा एक घेतलाय लाडूसाठी शर्ट. टॉप घेतलाय हा पिंक कलर मध्ये आणि ही पिंक कलर मध्ये तिला जीन्स पण घेतली ही अशी. खूप छान छान विंटर कलेक्शन आलेलं आहे आता, म्हणूनच आम्ही गेलो होतो. आणि फर्स्ट टाइमच इथे नगरच्या जुडिओ मध्ये गेलो होतो, तर खूप छान कलेक्शन आहे आणि कपडे पण खूप छान भेटले. मला तिथे हा एक टॉप आवडला म्हणून मी हा घेतलेला आहे. ओके, असं साधा सिंपलच. कलर थोडा वेगळा दिसतोय याच्यामध्ये, पण असा व्हाईट आणि ब्ल्यू अँड गोल्डन शेड मध्ये हा असा.
ओके असं. आणि एक मी प्लाझो पण घेतली अशी व्हाईट कलर मध्ये. व्हाईट कलर मध्ये आणि त्याच्यावर गोल्डन कलरची डिझाईन. माहित नाही तुम्हाला दिसते की नाही याच्यामध्ये. ओके तिथे मग मला हे थोडस लिपस्टिकची शेड आवडली होती. अशा शेड मध्ये मी एक लिपस्टिक पण घेतली. जास्त नाही 149 चीच आहे. रिझनेबल रेट होतं. म्हटलं ट्राय करू. मी फर्स्ट टाइम झुडिओ मधून घेतलेली लिपस्टिक. बघू हे कशी आहे काय होतं. तर हे सगळी आज एवढी सगळी शॉपिंग केली. लाडू आणि श्रीहरीसाठी एवढी सगळी शॉपिंग केली. कॉलेजच्या मुली भेटल्या होत्या ज्या की त्यांना लाडू इतकी आवडली की बरेच वेळ तिच्याबरोबर तुम्ही पाहिला असेल ब्लॉग मध्ये मी टाकले आहे क्लिप्स. तर खूप सारे फोटोज क्लिक केलेत आणि तिच्या बरोबर. आणि जवळजवळ 15-20 मिनिटं त्या तिच्या सोबतच बोलत होत्या. त्यांना ती इतकी आवडली. त्यांना मी सांगितलं की आपलं चॅनल आहे, युट्यूब चॅनल आहे लाडू पेडूचं, तर तुम्ही नक्की पहा. तर त्यांनी लगेच तिथे पाहून आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण केलं. सो थँक्यू सो मच मुलींना सुद्धा. आणि खूप छान वाटलं. असं कोणी भेटले की खूप छान वाटतं. मला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ खूप खूप शेअर करा. म्हणजे आपले 1000 सबस्क्रायबर लवकरच होतील. आणि भेटू अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओज मध्ये. तोपर्यंत बाय.